चौकात उभं राहून आरडाओरडा करून मीडिया बोलून फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. 1775चा दस्त आहे किंवा त्या आधीपासून मोडी लिपीतला दस्त आहे. तर त्या मोडी लिपीतल्या दस्ताचं मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही जागा पेशवे काळापासून विद्वांस माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे ओनर आहेत जागेचे, त्यांच्याकडे ही जागा भाड्याने आहे याचं सुद्धा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. तर टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यात. आणि 7/12 पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. हे तुम्हाला सांगायचंय. तर पेशवे काळापासून ही मिळकत आहे. त्या मिळकतीचे हे डॉक्युमेंट आहे पेशवे काळापासून, बरोबर. मोडी लिपीतला आहे, सगळ्यांकडे एक एक कॉपी आहे. मी अजून लागेल तर देतो सगळ्यांना कॉपी. सेकंडली, परवा खडसे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पुरुष संतती आहे तोपर्यंतच ही जागा विद्वांसांची आहे. तर पुरुष संतती तुमच्या समोर आहे, त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर त्याच्या पुढे जाऊन 1775 नंतर वेळोवेळी तुम्हाला मोडी लिपीमध्ये त्याचे रेकॉर्ड सापडतील. त्यानंतर इंग्रजांनी पीटर डॉड कमिशन असं एक स्थापन केलं. पीटर डॉड कमिशनच्या अंतर्गत याचा एक अॅलिनेशन उतारा आहे. तो अॅलिनेशन उतारा जो आहे ती सदर विद्वांस हे इनाम आहेत, इनामदार आहेत, क्लास 2 इनाम आहे हे असं याच्यामध्ये नमूद आहे. त्यानंतर तुम्हाला 1930 पासून ते आत्ता तक आहे ह्याचं, म्हणजे जोपर्यंत 7/12 चालू होता तोपर्यंत 7/12 वरती विद्वांसांचं नाव आहे आणि शेतकी कॉलेज हे भाडेकरू असं नाव आहे. मुळामध्ये शेतकी कॉलेज हे पण नाव नाहीये, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं, बरोबर. ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. शेतकी कॉलेजचा इन्फ्लुएन्स आहे, कारण शेतकी कॉलेज ही संस्था आहे. सगळ्यात पहिलं समजून घ्या, शेतकी कॉलेज हे सरकार नाहीये, बरोबर. तर ही जागा शेतकी कॉलेजची असं म्हणू शकतात, ते सरकारची आहे असं म्हणू शकत नाही. तर शेतकी कॉलेजचं भाडेकरू म्हणून नाव होतं आणि विद्वांसांचं मालक असं नाव होतं. तर त्याच्यामध्ये 1953 साली इनाम ॲबोल्युशन ऍक्ट आला, ज्या अंतर्गत इनामदार आहेत त्यांना मालक करण्यात आलं. 2 पद्धतीने करण्यात आलं, आयदर इनाम काढून घेण्यात आलं किंवा मालक करण्यात आलं. तर ह्यांचं इनाम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं नाहीये, ते इनाम कायम ठेवण्यात आलंय. त्याचा फेरफार आहे, त्या फेरफारचा नंबर आहे 1578. मी आपल्याला सर्वांना हा फेरफारची एक एक कॉपी दिलेली आहे आणि मी आता इथं माध्यमांसमोर पण दाखवतो. या फेरफारला तथाकथित म्हणजे मला नाही वाटत महात्मा फुलेंना अशी इच्छा असेल की स्वतःचा वापर करून तिथले अधिकारी असं चुकीचं काम करत असतील म्हणून. तरी पण त्यांनी हा जो फेरफार आहे ज्याच्यातून विद्वांसांना मालकी देण्यात आली, ह्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं आणि ते साली निकाली निघालं ते चॅलेंज. तर ते चॅलेंज काय होतं की विद्वांसांची मालकी जी आहे ती रद्द करण्यात यावी. पण त्याला चॅलेंज केलं आणि तुमच्याकडे चॅलेंजची म्हणजे ऑर्डरची कॉपी पण आहे. आता काय आहे, आमच्या बाबतीत जे लोक ऑर्डर देणार त्यांना हे असं दिसतंय की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करणार, कारण आमच्या फेवरमध्ये. तर कोणी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली ते दाखवतो मी तुम्हाला. तर ही एक 2012 सालची ऑर्डर आहे. 2007 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे ऍग्रिकल्चर कॉलेज असं नाव आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहेत, नो इश्यू. तर त्यांनी चॅलेंज केलं 2007 ला आणि 2011 निर्णय लागला की तुमचं अपील फेटाळण्यात येत आहे. यांना 2053 साली मालकी बहाल करण्यात आलेली आहे आणि 2053 पासूनच्या आतापर्यंत ही मालकी आहे आणि याला आम्ही रद्द करू शकत नाही एवढ्या उशिरा. 1953 पासून आज तक मालकी आहे, ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती टाउन प्लॅनिंग स्कीम. आता हा सर्वे नंबर 62 नाहीये, निव्वळ दिशाभूल करण्यासाठी सर्वे नंबर 62 असं केलं जातं. सर्वे नंबर जेव्हा असतो त्या सर्वे नंबरचं टाउन प्लॅनिंग स्कीम होते. आपल्याला सर्वांना जाणीव असेल की आपल्या इथे वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत. तर ही संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. तर संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत मला एक पाणी पण संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम
अंतर्गत याचं टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यात. आणि 7/12 पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. त्या जजनी सर्वांचं हिअरिंग घेतलं आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की याच्यामध्ये कोण मालक आहे, कोण भाडेकरू आहे. तर ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा संधी देण्यात आली. ऍग्रिकल्चर कॉलेजनी संधी दिली, ऍग्रिकल्चर कॉलेजला जेव्हा संधी दिली तेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजने बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, तुम्ही झूम करून बघू शकताय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर ऍग्रिकल्चर कॉलेजने तेव्हा असं म्हणाले की बाकीचे सर्वे नंबर त्यांच्या मालकीचे आहेत, हा, पण हे 3 सर्वे नंबर आहेत त्यामध्ये ते भाडेकरू आहेत. तर श्री काळे स्टेट्स दॅट ही हॅज नो डॉक्युमेंट ऍट प्रेझेंट टू शो दॅट धिस लँड हॅव बीन हेल्ड बाय ऍग्रिकल्चर कॉलेज अंडर द लीज. त्यांच्याकडे ही जागा भाड्याने आहे याचं सुद्धा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. हे एका जज समोर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्याची ही ऑर्डर आहे. हा, या ऑर्डर नंतर काय झालं, या ऑर्डर नंतर ह्या जागेचं टायटल फिक्स झालं, ज्याला टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट म्हणतात. इट इज सुपरसीड टू 7/12 आणि सगळ्याच डॉक्युमेंटला सुपरसीड करतो. आणि ते टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे इथे, तुम्ही याच्यावर पण झूम करू शकता. याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल यशोदा नारायण विद्वांस. यशोदा नारायण विद्वांस म्हणजे यांच्या आजी, यांच्या नावाने ह्यांचं नाव लागलं इथे. पण यांच्या घरात पुरुष संतती होती तेव्हा पण, नाहीतर परत तुम्हाला अजून कोणीतरी कन्फ्युज करेल. तर त्यांचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज इथे भाडेकरू असं नाव आहे, बरोबर. तर ह्या डॉक्युमेंटला आव्हानित जर करायचं असेल, ह्या टायटलला आव्हानित करायचं असेल तर इथे खाली लिहिलंय पहा की तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये याला चॅलेंज करावं लागेल आणि याच्यामध्ये फेरफार करावा लागेल. हे 1975 साली झालेलं डॉक्युमेंट आहे. आज तगायत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावरती सिंगल ऍप्लिकेशन पण केलेलं नाहीये की आम्ही भाडेकरू नाहीये, आम्ही मालक आहे म्हणून, बरोबर ना. त्यांचं सरकार आहे ते, म्हणजे ते स्वतःहूनच घोषित करतात की आम्ही सरकार आहे. वेराज दे आर नॉट अ सरकार, दे आर ती एक संस्था आहे, बरोबर. आणि ते त्यांना जर जागा पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला जागा पाहिजे असेल असं जर कुठल्याही सरकारी बॉडीला म्हणायचं असेल तर त्यांना भूसंपादन कायद्याअंतर्गतच जागा घ्यावी लागते. चौकात उभं राहून आरडाओरडा करून, मीडिया बोलून, फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये.